मुलांनो, आज आपण पाहणार आहोत शिवरायांचे शिक्षण. आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत की शिवरायांचे शिक्षण कसे झाले आणि ते स्वतः कसे घडले. शिवाजी महाराजांनी इतका मोठा पराक्रम केला, तो त्यांच्या फक्त शिक्षणावर आहे. शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराज हे स्वतः संस्कृतचे गाढे पंडित होते. त्यांनी आपल्या बेंगळूरच्या दरबारात अनेक भाषिकांना व कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकांची नेमणूक केली होती. वयाच्या 7व्या वर्षापासून त्यांची शिक्षणाला सुरुवात झाली. अवघ्या थोड्याच काळात शिवाजी महाराज लिहायला आणि वाचायला शिकले. रामायण, महाभारत, भागवत गीता यातील गोष्टी ते स्वतः वाचू लागले. तर शहाजी महाराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी उत्तम शिक्षकांची नेमणूक केली होती. त्या शिक्षकांनी त्यांना घोड्यावर कसे बसावे, कुस्ती कशी खेळावी, दांडपट्टा कसा फिरवावा, तलवार कशी चालवावी अशा अनेक विद्या शिकवल्या. अशा प्रकारे शिवाजी महाराज वयाच्या 12व्या वर्षापर्यंत विविध कला पारंगत झाले. त्यानंतर आदिलशहाने शहाजी महाराजांना कर्नाटकातील नायकांचे राज्य जिंकण्यासाठी मोहिमेवर पाठवले. या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजी महाराजांनी जिजाऊ आणि शिवाजी महाराज यांची पुण्याकडे रवानगी केली होती. त्याचवेळी त्यांच्यासोबत शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान व शूर सेनानी यांना आणि विख्यात शिक्षक यांना पाठवले होते. त्यानंतर लवकरच आदिलशहाने शहाजी महाराजांना कर्नाटकातील नायकांचे राज्य जिंकण्यासाठी मोहिमेवर पाठवले. जिजाबाई शिवरायांसंग पुण्यात राहू लागले हे आसपासच्या गावातील लोकांना समजले. तेव्हा लोकांना फार मोठा धीर आला. जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुन्हा पुण्यात येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी पुन्हा गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पुन्हा पालटले. जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदारही होते. ते मोठे इनामी सेवक होते. राज्यकारभारात चोख होते. तसेच ते न्यायी होते. त्यांची शिस्त कडक होती. ते निष्ठावंत होते. या काळात शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला होता. त्याचे नाव होते लाल महाल. शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना शेतसाऱ्यात सूट दिली होती. माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत होते म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली व त्यांचा पहारा बसवला आणि त्यानंतर चोरांचा बंदोबस्त केला. जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला. त्यामुळे लोकांना आनंद झाला. दादादेव आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर यांचे कार्य शेती सुधारणा आणि सारा वसुली या क्षेत्रात फार मोलाचे पायाभूत मानले जाते. शिवराय पुणे जहागिरीत आले तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले. बंगळुरू येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रे, विद्या व भाषा शिकवल्या. उत्तम राजकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशात निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाबाईंना फार मोठा आनंद होत होता. जिजाबाई ही सामान्य स्त्री नव्हती. ती लखुजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजीराजांसारख्या पराक्रमी पुरुषाची पत्नी होती. राजकारणे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते. जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्याची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती. जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या. मराठा सरदारांनी कितीही पराक्रम केला तरी सुलतानाच्या दरबारात त्याची चीज होत नाही याचा त्यांना वाईट अनुभव आला होता. निजामशहाने भर दरबार त्यांच्या पित्याची हत्या केली होती. त्याचे दुःख त्यांनी पचवले होते. जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्यांचा शिवबा परक्याची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करेल या विचाराने त्या शिवबांना घडवत होत्या. मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. मावळे इमानी, कष्टाळू व चपळ होते. काटकपणात त्यांचा हात कुणी धरत नसे. पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते. सुलतानाच्या लष्कराकडून गावेच्या गावे लुटली जात रयत परागंदा होई, तिला कोणी वालीच नसे. अशा दुखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटत होते. घरी आल्यावर शिवराय जिजाबाईंशी चर्चा करत. जिजाबाई म्हणत, शिवबा, भोसल्यांचे पूर्वज रामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचे पूर्वज श्रीकृष्ण, त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले. श्रीराम आणि कृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. अरे तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील. तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील. आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरुपे, राम, कृष्ण, भीम आणि अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आवडत. हे वीर पुरुष शिवरायांच्या सतत ध्यानी मनी स्वप्नी दिसत. ते वीर अन्यायाविरुद्ध कसे लढले, हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे. त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपण करावा. त्यांनी प्रजेला सुखी केले तसे आपण करावे. आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले. पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाने शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला. या कामासाठी
यासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली होती. त्यांनी शिवरायांना बंगलोरहून पुण्याला पाठवताना साम्राज निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते मुजुमदार, मानकोजी दहातोंडे सरनोबत, रघोजी बल्लाळ सबनीस, सोनोपंत डबीर ही मातबर मंडळी त्यांच्यासोबत दिली होती. जणू हे सर्व स्वतंत्र राज्याचे अधिकारी. शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणून शहाजीराजांनी हे अधिकारी पुण्यास पाठवले होते. त्यांच्या मदतीने शिवराय जहागिरीचा कारभार पाहू लागले. लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागले. रयतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागल्या. एक प्रकारे शहाजीराजांच्या जहागिरीचा कायापालट होता. पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुना मावळ्यांना पाहायला मिळत होता. जणू तो स्वराज्याचा उदयच होता. त्या काळी अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती. जिजामाता म्हणाल्या, आता शिवबांचे रोहनचे 4 हात करायला पाहिजे. शिवबाकरिता मुली पाहणे सुरू झाले. एक मुलगी त्यांना पसंत पडली. ते नाव होते सईबाई. फलटणच्या नाईक निंबाळकर घराण्याची ती मुलगी होती. हा विवाह मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. मित्रांनो, जर तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायचे असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.